हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत हेल्दी आणि लो कॅलरीज असलेले मखाना फ्राय. हे आपण डाईटमध्ये सुद्धा खाऊ शकतो, नाश्त्याला वगैरे स्नॅक्ससाठी. तर तुम्ही नक्की बघा रेसिपी, पूर्ण व्हिडिओ बघा, खूप यूजफुल आहे. आणि आपण जे आज मखाना रोस्टेड बनवणार आहोत, आता रोस्टेड बनवणार आहोत, ते 3 फ्लेवरमध्ये दाखवणार आहे मी. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बोलते चला रेसिपीला सुरुवात करूया. पहिले मम्मी मखाने टाकते आहे, नंतर मी बोलते बाय. तर मखाना जे आहेत ते आपल्याला लो फ्लेमवरती रोस्ट करून घ्यायचे आहेत. मी जे सर्व मी 3 फ्लेवरचे मखाना जे बनवणार आहे ते सर्वच पूर्ण एका वेळेस रोस्ट करून घेते आहे. मखाना तयार झालेला आहे रोस्ट करून. हे पाहण्यासाठी आपल्याला एखादा मखाना जो आहे तो प्रेस करून बघायचा आहे. त्याचा कुरकुरीत आवाज होऊन जर तो चुरा झाला तर कळायचं की रोस्ट झालेला आहे पूर्णपणे. आणि कढईमध्ये थोडंसं घी टाकून, म्हणजे अर्धा चम्मच घी टाकून त्यामध्ये मसाला, हिंग, आपला जो तिखट मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे, हिंग घ्यायचा आहे आणि थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि हे आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला जो आहे तो मखाना जो आहे त्याला पूर्णपणे कोट झाला पाहिजे. तर पटापट आपल्याला मसाले जे आहेत ते पूर्ण कोटिंग करून घ्यायचे आहे. आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, कारण आपण ऑलरेडी रोस्ट करून घेतलेले आहेत मखाने. फक्त मसाल्याची कोटिंग होईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड फ्लेवरचं बनवायचं आहे. मी सेम कढई घेतलेली आहे पुसून, त्यामध्ये सुद्धा अर्धा टेबलस्पून इतकं घी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं हिंग घ्यायचं आहे, ओरेगानो, चिली फ्लेक्स, हे सर्व टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडीशी मी माझ्याकडे गार्लिक पावडर होती ती टाकलेली आहे. तुमच्याकडे गार्लिक पावडर नसेल तर इथे आमचूर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर आपल्याला पूर्णपणे हा सुद्धा मसाला जो आहे तो कोट करून घ्यायचा आहे मखानाला. आपले मखाने रेडी आहेत, आता आपण बाजूला काढून घेऊया. तर आता आपल्याला पुन्हा थर्ड फ्लेवर करायचा आहे. यासाठी सुद्धा मी कढई जे आहे ते पुसून घेतलेले आहे. आता आपण लिंबू फ्लेवरचे मखाने बनवणार आहे. त्यानंतर आपण थोडीशी घी टाकणार आहे, मसाला टाकणार आहे आणि हे काय टाकलं ते हिंग टाकणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला मखाने टाकायचे आणि मग हलवून लेमन ज्यूस टाकलाय आणि त्याच्यावरती मसाला टाकला आहे. ओके, तर आपण जसं तुम्ही बघू शकता मखानाची क्वांटिटी जितकी असेल तितकं तुम्ही लेमन ज्यूस कमी जास्त करून घेऊ शकता. तर फ्रेंड्स, 3 फ्लेवरचे आपले मखाना जे आहेत ते रेडी झालेले आहेत. फर्स्ट आहे चाट मसाला, त्याच्यानंतर आहे आपला ओरेगॅनो आणि चिली, त्याच्यानंतर आपलं थर्ड फ्लेवर होतं ते होतं लेमन. तसे 3 फ्लेवरचे जे आपले मखाना आहेत ते रेडी झालेले आहेत. फ्रेंड्स, खायला खूप यम्मी आणि टेस्टी लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आणि नक्की कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. तर खूप टेस्टी बनतात फ्रेंड्स. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. आणि आपलं जे रेसिपी करताना जेव्हा आपण रोस्ट करून घेतो त्याच्यानंतर लास्टला आपल्याला सॉल्टसुद्धा टाकायचं आहे, कारण आपण रोस्ट करताना सुद्धा त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं. तर इथे आपल्याला रोस्ट करताना याच्यामध्ये सॉल्ट टाकून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता पौष्टिक, चांगली, हेल्दी आपली जी रेसिपी आहे ती रेडी आहे आणि चटकदार सुद्धा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी.
तर आणि मखाणाला जे आहे ते लोटस सीड्स असं सुद्धा बोलतात. तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. बाय बाय. पुन्हा भेटूया अशाच छान आणि टेस्टी चटकदार आणि छान रेसिपी बरोबर. बाय बाय.